तिला चिकनमध्ये अशा प्रकारे मसाला वगैरे हे टाकायचा आहे. लसूण मसाला, परत दुसरा चिकन मसाला आणि बरंच काही, आलं वगैरे, आणि त्याच्यानंतर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. कर मिक्स. तर हे 1.5 किलो चिकन, तर ते पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे. आलं लसूण याची पेस्ट वगैरे बनवलेली आहे, कोथिंबीर याची. आणि एकदा का हे व्यवस्थित सगळं मिक्स झालं की तोपर्यंत इकडं कढईमध्ये तेल आहे गरम करायला टाकलेलं आहे. इकडे आलेलो आहे आणि मस्तपैकी आम्ही बनवणार आहोत चिकन करी. तर मस्तपैकी शेतामध्ये आम्ही थांबलेलो आहोत. इकडेच साईडला शेततळ्याचा नजराणा, इकडेच आहे आमचं शेत वगैरे, इकडेच आहे आमचं शेळीपालन शेत, आणि इथेच आम्ही चूल मांडून आज मस्तपैकी चिकन करी बनवणार आहोत. त्या चुलीची मांडणी करायला सुरू आहे. चुलीची मांडणी झाली की मग याच्यामध्ये वाळलेली सुकी लाकडे करून चिकन गरम करायला ठेवायचं. चूल पेटवायला तयारी केली. एक पेपर आणि काडीच्या सहाय्याने. काडीला थोडासा गुलाल आलाय, ओली असल्यामुळे ते होईना झाले, तर आता दुसरी काडी घेऊन पेटवावं लागेल. तर बघूया, पेटेल असं वाटते. चूल पेटवून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये ओतायचं आहे तेल. तर सुरुवातीला किती वाटत तेल लागेल दाजी? तांब्याभर पाणी गरम करून घ्या आणि ते एका तांब्यामध्ये ओतायचं आहे. कारण हे पाणी ज्यावेळेस तुम्ही मटण चिकनला तडका देईल त्याच्यानंतर हे गरम पाणी असलं की एकदम लवकर शिजतंय. नंतर पातेलं आहे असं ठेवायचं. सुरुवातीला ओतायचं आहे तेल. तर 1.5 किलो चिकन आहे आणि 1.5 किलो चिकनसाठी साधारणतः एवढं तेल ओतायचं आहे. तर खालून चुलीचा जाळ वगैरे एकदम मस्त सुरू आहे. तर तेलाला थोडीशी गरम होऊन द्यायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. मग तेलामध्ये हे जे मिक्स केलेलं चिकन होतं ते टाकायचं. तर तेलाच्या तडक्याचा पण आवाज यायला लागलेला आहे आणि असे उकळी पण फुटले. तर हे चुलीवर बनवायला सुरू आहे. खालून जाळ असल्यामुळे ते एकदम जास्त करपत पण नाही किंवा जास्त हे पण होत नाही. तर हे पातेल्यामध्ये 1.5 किलो चिकनची क्वांटिटी आहे, ते वरच मिक्स केलं होतं. त्याच्यानंतर तेल जरा गरम झालं की ते टाकलेलं आहे. तेलानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तसेच साईडला असा सीन आहे आमच्या तळं वगैरे. एकदा शेतामध्ये चिकन खायची इच्छा झाली ती चिकन करी, तर बनवायला सुरू आहे. चीफ मास्टर दाजी आहेत आणि त्यांना चिकन बनवायची एकदम कला माहिती आहे. तर त्यांनी आयडिया दिली ती, मी प्रस्ताव मांडला होता. तर आता ते चिकन हे करायलेत, तेलामध्ये टाकलं होतं, आता ते हलवायला सुरू आहे. थोड्या वेळ खालून जाळ सुरू आहे. दाजी चिकन बनवत आहेत. कढईतलं तर चिकन सगळं संपलेलं आहे. एकदम मस्त खमंग वास वगैरे यायला लागलेला आहे. थोडीशी चुलीची सेटिंग झाली नाही पण काय हरकत नाही. हे चिकन जे टाकलेलं आहे तेलामध्ये ते 10-15 मिनटं वाफलून द्यायचं आहे, फ्राय करून द्यायचं आहे. मग त्याच्यानंतर याच्यात दुसरे मसाले वगैरे येऊन द्यायचे. तर चुलीला आता तिन्ही साईडनं जाळ घालायला सुरू आहे. आता थोड्या वेळाने अशी वाफ सुटून हे चिकनला अशी उकळी फुटलेली आहे. तर 5 मिनटं झालेलं आहे. तर पातेलं एकदम तापले त्यामुळे थोडंसं हे करता येईना. तर हे ते अशा प्रकारे परतून घ्यायचं एकदम. हे मटण चिकन हे करून 10 मिनटं झालेले आहेत. तर अशा प्रकारे वाफलत आहे. खालून जाळ एकदम जोरात सुरू आहे. ते बऱ्यापैकी शिजल्यासारखं झालं आहे. आता त्याच्यामध्ये एक दुसरा साईडला एक मसाला वगैरे आहे, बेसन मसाला किंवा हे, तर ते मिक्स करायचं आहे.
अशा प्रकारे सुरुवातीला बेसन टाकून मिक्स करायचं. हे 5 मिनिटं मिक्स करून ठेवायचं. त्याच्यानंतर बाकीचं दुसरा मसाला आहे तो टाक. उकळी सुटली का? आता लय जाळ घाल नका बघ. त्याला तळायला पाहिजे बघ. याला तळ्यावर मऊ पडतं असं केलं. अर्ध्या तासानंतर एकदम भाजी बनून तयार झालेली आहे. भाजीला एकदम उकळी वगैरे फुटलेली आहे. तर हे सराउंडिंगचं वातावरण. तर आता भाजी एकदम ह्याच्यावर ठेवलेली आहे आरावरती. हे जर काढलं तर अशी उकळी फुटलेली दिसेल. आम्ही टेस्ट करून बघितली की पीस शिजलेत का नाही आणि एकदम प्रॉपर पद्धतीने शिजलेलं आहे. तर आता हे घरी घेऊन जायचं आणि मस्तपैकी खायचं. नेक्स्ट टाईम आम्ही शेतामध्येच भाकरी वगैरे घेऊन येणार आहोत आणि दुपारी शेतामध्ये चिकन वगैरे खाणार आहोत. जसं की सिटीमध्ये आल्यावर चुलीवरचं मटण भाकर म्हणतात तसं आम्ही इकडेच घरी शेतामध्येच चुलीवरचं चिकन भाकर केलं आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वतःहून बनवतो त्यावेळेस एक टेस्ट आणि जी चव असते ती एकदम वेगळीच असते. तर बघूयात. तर इथून पुढे तर पार्टीला सुरुवात झाली. तर याच्या पुढे असे वेगवेगळे आम्ही ग्रेव्ही ट्राय करणार आहोत. आज तर आमटी वगैरे केलं आहे. नेक्स्ट टाईम सुका रस्सा वगैरे हे ते मिठाचं वगैरे तशा पद्धतीने ट्राय करतो. तर व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी एक चिकन ताटात वाढल्यानंतर कसं दिसतं ते एक बनवून येतील. अशा प्रकारे सुरुवातीला बेसन टाकून मिक्स करायचं. हे 5 मिनिटं मिक्स करून ठेवायचं. त्याच्यानंतर बाकीचं दुसरा मसाला आहे तो टाक.